नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अतिक्रमण काढल्याच्या रागातून बिंदू चौकात राडा. बिंदू चौक बडी मस्जिद परिसरात अतिक्रमण कारवाईवरून 2 गटात शुक्रवारी सायंकाळी तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी दगडफेक करून तलवार हल्ला केला. यामुळे नमाज पठणासाठी आलेल्या नागरिकांमध्ये खळबळ झाली. या घटनेत दोन्ही गटांचे 5 जण जखमी झाले आहेत. शमशेर सिराज नुरानी वय 42, अक्रम शौकत शिकलगार वय 40, इकबाल सिराज नुरानी वय 40, तिघेही राहणार बिंदू चौक. उमर खय्याज बालेचांद बागवान वय 55, शाहरुख उमर खय्याज बागवान वय 30, दोघेही राहणार गंजी गल्ली अशी जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे नागरिकांसह व्यापारी भयभीत झाले. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्काळ बंद केली. नागरिकही घरामध्येच थांबले. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अतिक्रमण हटवण्यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतूनच दगडफेक, तलवार हल्ल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गंजी गल्लीतील अतिक्रमण हटवण्यासाठी इक्बाल नुरानी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. दरम्यान महापालिकेने 2 दिवसापूर्वी या परिसरातील हातगाड्या हटवल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली. यानंतर इक्बाल नुरानी यांचेही बिंदू चौक येथील लॉज महापालिकेने सील केला आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतूनच दगडफेक, तलवार हल्ल्याचा प्रकार घडल्याचे समोर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये गंजी गल्लीतील अतिक्रमण हटवण्यासाठी इक्बाल नुरानी याने जनहित याचिका दाखल केली. दरम्यान महापालिकेने 2 दिवसापूर्वी या परिसरातील हातगाड्या हटवल्यामुळे किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली. यानंतर इक्बाल नुरानी यांचेही बिंदू चौक येथील लॉज महापालिकेने सील केला आहे.